सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूरस्थिती। भंगसाळ नदीचं पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन मोठं नुकसान। मालवण तालुक्यात दरड कोसळली, भिंत आणि कौलारू छप्पर कोसळून नुकसान। लातूर जिल्ह्यात पावसामुळे येणाऱ्या संभाव्य आपत्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज। 8 बोटी आणि 6 पथक तैनात। जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लातूरमधील रेणापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे करूळ गगनबावडा घाटात काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना। माणगाव खोरे, दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यात जोरदार पाऊस। सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यात वझरे तळेखोल विरडी मार्गावर नवीन पुलाचं बांधकाम सुरू। वाहतुकीसाठी सुरू असलेला पर्यायी मार्ग पावसामुळे गेला वाहून। तळेखोल विरडी या गावांचा संपर्क तुटला। साताऱ्यात पुसेगाव परिसरात येरळा नदीच्या पुरातून वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात पोलिसांना यश। बचाव अभियान राबवून पोलिसांनी मनोरुग्ण व्यक्तीला वाचवलं। साताऱ्यात विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू। संभाजी बाबूराव सूर्यवंशी असं मृत शेतकऱ्याचं नाव। पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची अंजली बांगर यांची मागणी। सोलापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे आंब्याचा भाव घसरला। आंबा उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत। वाशिममध्ये पावसाची रिपरिप, शेती मशागतीला अडथळा। शेतकरी वर्गात चिंता। बुलढाण्यात शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घेण्याचं आवाहन। 30 जूनपर्यंत पीक कर्जाचं नूतनीकरण केल्यास 10% वाढीव कर्ज बँकेकडून दिलं जाणार। बीडमध्ये अवकाळी पाऊस, उन्हाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी मात्र हवालदिल। बुलढाण्यात भरली डिजिटल शेती शाळा। शेतकऱ्यांचा मोठा सहभाग। शेतीतील नवे तंत्र आत्मसात करून अधिक उत्पादनक्षम होऊन शेतीकडे वाटचाल करावी, कृषी विभागाचं आवाहन। वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीळ खरेदीचा शुभारंभ। तीळ विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार। कोल्हापुरातील पन्हाळामध्ये बाजारभोगाव कोडली या ठिकाणी पूर व्यवस्थापन साहित्याची चाचणी। आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांकडून चाचणी पार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।